मी याला म्हणलो होतो मला उचलून घेतो चांगली बायको भेटेन, यांनी पण लगेच उचलून घेतलं बायकोसाठी. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. गावापासून आम्ही आता 4-5 किलोमीटर अंतरावर होतो. आम्ही सकाळी 5 वाजता उठून आवरून लगेच गावाच्या दिशेने निघालो होतो. जसं जसं गाव जवळ येतो तसा आनंद वाढतच चालला होता. गावातल्या माणसांनी रांगोळ्या अशा भारी काढलेल्या होत्या स्वागतासाठी. गावामध्ये पोहोचताच लगेच गावकऱ्यांनी आपल्यासाठी चहाची व्यवस्था पण केली होती. तेवढ्यात छोट्या पण आलता, त्याला म्हणलं आता आपल्या बॅग पण घेऊन जाय. स्वागतासाठी डीजे ते एकदम धूमधडाक्यात वाजतच होता. इथून तिथून बिना चपल्या चालतं, पण इथं गावचा आनंद बघून पायाचे दुखणं बंदच झालं. आपल्या पोरांसाठी तर डीजे चालूच होता, पण इकडे पोरी पण काही कमी नाही, ते पण टाळ आणि पखवाज वाजत होत्या. गावकरी सगळे तर परंपरेनुसार चाललेले डप वाजत होते. या सगळ्या आनंदाच्या माहोल मध्ये आपला रथ पण हळूहळू पुढे चाललाय. गावच्या सगळ्या मुली कलश घेऊन पुढे जात होत्या. रामाच्या अंगावर आपलं पहिलं पाणी पडलं पाहिजे म्हणून सगळे पोरं तर पळतच सुटले होते. पण आपण इकडे एकदम मस्त पैकी हळूहळू चाललेलो होतो. आतमध्ये गंगाजल घेऊन आल्यानंतर एकदम समाधान वाटत होतं. प्रभू रामचंद्रांच्या अंगावर पाणी घातलं, एक वेगळाच आनंद जाणवत होता. बाहेर सगळ्यांसोबत फोटो काढून आपल्याला आदित्य पण न्यायला आलता. घरापर्यंत पाय गेल्यानंतर आजीनं पण आपले पाय धुतले होते, पण मला पण कळालं नाही ही प्रोसेस काय राहते नेमकं. आजीनं पाय धुतले इथपर्यंत ठीक होतं, पण आजी डायरेक्ट पायच पडली माझ्या अंगावर, तर डायरेक्ट शहरा चालता भाऊ. आता आपल्याला मम्मीनं पण वळलं होतं आणि आपण आता हे पण बघू की जय श्रीराम नावाच्या किती कमेंट येत्या.